तर नमस्कार, मी शुभम गायकवाड स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण पाहणार आहोत बारामती मतदारसंघामध्ये कोण कोणाच्या विरोधात उभं राहणार आहे। तर बारामती जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे मित्रांनो। आतापर्यंत लोकसभेमध्ये बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा पडलेला नाही आहे। तर 1999 पासूनची जर आपण गोष्ट घेतो म्हटलं तर 1999 मध्ये शरद पवार हे खासदार म्हणून निवडून आले होते। त्यानंतर 2004 मध्ये सुद्धा शरद पवार ही खासदार म्हणून निवडून आले होते। त्याच्यानंतर 2009 मध्ये शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे मॅडम यांनी आपला गड राखला होता। त्याच्यानंतर 2014 मध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनी खासदारकी मिळवली होती आणि त्यानंतर 2019 मध्ये सुद्धा सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहे। तर असा हा मतदारसंघ आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात राहिलेला आहे। पण यावेळेस एक गोष्ट अशी घडली की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी यामध्ये लढत होणार आहे। तर ननद भावजाई यामध्ये ही लढत आहे। तर शरद पवार यांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी या उभ्या राहिलेल्या आहेत। तर ही लढत कशी होणार आहे ते आपण पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, राजकारण हे कसं असते। 2019 पर्यंत सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार करणारे अजित पवार हे त्यांच्या विरोधात आपल्या पत्नीला उभे करत आहे। तर सुनेत्रा पवार या लोकसभेमध्ये बारामतीच्या उमेदवार राहणार आहे। तर सुप्रिया सुळे यांना खासदारकीचा खूप असा दांडगा अनुभव आहे, त्यांना बारामतीमधल्या सर्व गोष्टी माहीत आहे। तर सुनेत्रा पवार हे सुद्धा आपल्याकडून जोर लावत आहे, त्यांनी पूर्ण मतदारसंघ जो आहे तो पिंजून काढलेला आहे। तर ही लढत काट्याची होणार। तर यामध्ये जी लढत आहे ती खूप अशी चांगल्या प्रकारची होईल आणि बारामतीकर तुम्हाला कोण आवडणार हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगणार आहे आम्हाला। तर बारामतीमध्ये अति महत्त्वाचे मुद्दे काय राहणार आहेत ते आपण पाहणार आहोत। तर कुठे कुठे रस्त्याची असणारी दुर्व्यवस्था आणि ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे हा सर्वात मोठा मुद्दा राहणार आहे। त्याच्यानंतर बोर परिसरामध्ये जे कारखाने होते ते बंद पडले आहेत, त्यामुळे त्या परिसरात लोकांना कामगार मिळत नाही आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे। आणि त्याच्यानंतर जिरायती भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची जी आहे हा दुष्काळ आहे, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न आहे हा बारामतीसाठी खूप महत्त्वाचा राहणार आहे। तर या प्रश्नांची उत्तरं कोण शोधणार आणि कोण बारामतीला पाण्याच्या या दुष्काळापासून दूर करणार हे आपण पाहणार आहोत। तर अशा बारामती मतदारसंघामध्ये लढत जरी ननद भावजाईची असली तरी जोर हा काका पुतण्यालाच लावा लागणार आहे। तर आपण पाहणार आहोत की बारामतीकर जे आहे ते काकाकडे जातात की पुतण्याकडे जातात आणि कोण यामध्ये निवडून येणार आहे। तर आपली माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।